मित्रांनो नमस्कार, मी संदीप आगाव. मित्रांनो आपण प्युअर गावरानवर काम करतोय. तर आता मग मी व्हिडिओ बघता बघता एक कमेंट वाचली होती की गावरान पक्षी हा 6 महिने लागतो वाढायला, त्याच्यामध्ये प्रॉफिट कसं असतं. तर थोडक्यात तुम्हाला हे समजून घ्या. आता बऱ्याच जणांचं सोनालीचा बिझनेस आहे किंवा कावेरीचा आहे किंवा डीपी क्रॉसचा आहे किंवा हे असे बरेचसे. तर मग त्यांच्या अँगलने त्यांचं सत्य आहे की हा त्यांना 2 महिन्यामध्ये पेमेंट राहतं आणि ते त्यांची सायकल चालते. 2 महिन्याला पेमेंट होतं, 10-20 रुपये एका पक्षामागे भेटून नाही तर 50 रुपये भेटून, ते त्यांचं शेड्यूल आहे. तसं आपलं एक शेड्यूल आहे की आपला जो गावरानचा पक्षी आहे त्याची प्राइस मिनिमम आपण 500 रुपयापासून ते 700-800 रुपयापर्यंत विकतो. फक्त कसं असतं की आपल्याला जे सांभाळायचा टाइम असतो ना, तो 6 महिन्याचा असतो कालावधी. 6 महिन्यामध्ये पक्षी मोठा होत असतो. म्हणजे एक दिवसाचा पक्षी 6 महिन्यापर्यंत सांभाळा, मग तो विका. मग आपल्याला जो खर्च होणार आहे 200, 250, 300 रुपये खर्च जो होणार आहे, तो आपण 500 रुपयाला 600 रुपयाला विकून प्रॉफिट काढून घेतो. पण आपल्याला ती 6 महिने म्हणजे 6 महिन्यांना प्रॉफिट होईल असं नाही. आपल्याला त्यासाठी सायकल बनवणं गरजेचं आहे. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आपण 1000 पक्षी घेतो, 2000 पक्षी घेतो, मग स्टार्टअप सुरू करतो, मग 6 महिने त्याचा प्रॉफिट होणार आहे. तर तसं नाही करता आपण काय